आपलं जे गणपतीचा चेहरा असतो किंवा आपण देवी रंगवतो त्याचा जो चेहरा असतो यामध्ये खूप आपण म्हणतो की एक प्रायमरी फॅक्टर आहे सिमेट्री. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचं असं आहे की आपण जेव्हा हे जी कला आहे गणपतीचे डोळे रंगवणे किंवा देवीचे आपण जे काम करतो ह्याच्यामध्ये मेन ही गोष्ट आहे की हे थोडंसं ड्रामॅटिक आहे. मागे पण मी बोलताना एकदा बोललो होतो की हे खूप ड्रामॅटिक आहे आणि हे आपल्याला मिळतं आपल्या जे इंडियन कल्चरमध्ये जे पेंटिंग्ज आपण बघतो त्याच्यामध्ये ड्रामा खूप क्रिएट केला जातो. वेगवेगळे रंग असतात, माव, ब्लू. याचं बेस्ट उदाहरण म्हणजे दशावतार जेव्हा आपण बघतो त्याच्यामधले जे चेहऱ्याचे मेकअप तुम्ही बघता त्याच्यामध्ये जे रंग वापरले असतात ते असे तर आपल्याला कधी असं खूप एक्झॅजरेटेड कलर्स असतात. खूप व्हायब्रंट असतो तो कलर. त्याला रिझन असतं की त्या पिवळ्या लाईटवरती काय तो कलर दिसेल तो त्याचा एक प्रभाव त्यामुळे आपल्या ओव्हरऑल इंडियन कल्चरमध्ये ड्रामा क्रिएट केला जातो. तर तो ड्रामा क्रिएशनचा जो भाग आहे तो आपल्या गणपती बाप्पाच्या ह्याच्यामध्ये पण आलेला आहे. बाप्पाचं जे शरीराची ठेवणे मातीकामापासून आणि त्यानंतर सिमेट्री आली. डोळे रंगवताना पण ह्या गोष्टींचा जरा भान ठेवला जातो. त्यांना अति रिअलिस्टिक न करता त्याला थोडंसं ड्रामाकडे कसं नेता येईल. कारण शेवटी कसं आहे की आपण मायथॉलॉजी पण वाचतो तर त्यामध्ये ड्रामा जर एलिमेंट काढून टाकला तर कदाचित ती तेवढी फन राहणार नाही टू वॉच अँड टू एन्जॉय. तर मला वाटतं तो ड्रामा असल्यामुळेच आपल्याला तो भाव आणि ती भक्ती पण येते. जसं लोक आवडीने गणपती सजवतात एक ड्रामॅटिक पद्धतीने सजवतात, काय ते खरं खुरत असं असतं असं नाही आहे. तर या सगळ्या गोष्टींचा समावेश आणि प्रभाव आपल्या जे इंडियन कल्चरवर आहे त्यामुळे मला वाटतं सिमेट्री हा इट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कुठल्याही तुम्ही याच्यात तुम्ही बघाल तर ती गोष्ट आहेच. दोन्ही बाजू समान असणे आणि सगळ्याच म्हणजे बाबतीत नेचर असिमेट्रिक आहे. आपण बाहेर जाऊन बघतो जंगलात निसर्गात फिरतो तेव्हा ती सगळी असिमेट्री आहे. पण आपल्या जेव्हा आपण डिझाईन ॲस्पेक्टकडे येतो इंडियन कल्चरच्या तर खूप सुंदर सिमेट्री आहे. ओव्हरऑल तुम्ही मंदिर पण बघा, खूप छान सिमेट्रिकल मंदिर आहेत आपल्याकडे. आणि